नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या मंजिल ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मांदेली. याला तुम्ही काय बोलता सांगा मला. हां, आणि आज घेतली मी कोलंबी आणि एक ही मच्छी. याला काय सांगता? तर मी दाखवेन तुम्हाला याची रेसिपी आणि कशी साफ करतात तेही दाखवते तुम्हाला मी. जेरी हा इथे आज खूप दिवसातनं मला मच्छीवाला भेटला, तर घेतली मांदेली घेतली मी आणि कोलंबी अशी करून मच्छी घेतली मी. तर चला तर मी तुम्हाला दाखवते. चला तर तुम्हाला दाखवते मी. जरा वेळ. हे बघा, मी ना असं साफ करते. जेरी पण आहे इथे. आपण मांदेल्याचा आज रस्सेवाली भाजी बनवूया. है ना. आणि धुवून काय ते वरचं निघतो ना, मग हे बरं पडतं. कैचीने कापून असं केलं ना बराबर व्यवस्थित साफ होते बघा. है ना. हे बघा, है ना, चांगली होते साफ. तसं पण माझ्याकडे कोयता बिता नाही आहे साफ करायचं. मोरली वगैरे असते ना, तर मी ह्याच्यानेच काही पण साफ करायचं असलं ना, मच्छी वगैरे अशी मोठी, तर मी ह्याच्यानेच साफ करते असं कैचीने कापून. जेरी थांब जेरी. जेरी पण आज मच्छी खाणार आहे. है ना. याची आज रस्सीवाली भाजी. आता एक मी भात ठेवला आहे शिजायला. चला तर तुम्ही कशी बनवता मला सांगा. कमेंटमध्ये तुम्ही याला काय बोलतायत ते मला सांगा. ह्याला काय बोलतायत? आम्ही मांदेली बोलतो. तुम्ही काय बोलताय ते मला कमेंटमध्ये सांगा. नंतर भेटते. खोबरा, लसूण, अद्रक, कांदा, टमाटर आणि हे कोथिंबीर. चला पुढे बघूया आपण.
गाईची मांदेलीचा रस्सा आहे. सकाळी म्हणाली ना मी, चला आज मांदेलीचा रस्सा तुम्हाला मांदेलीची भाजी दाखवते. हां तर बघा, खोबरं लसूण वगैरे टाकले, लसूण टाकले, खोबरं टाकले, टमाटर टाकले, कोथिंबीर टाकले आणि सर्व एकदम घेतले वाटून. थोड्या वेळेला वेळेला ना थोडं परतून तुम्हाला रेसिपी कशी आवडली तर सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कशी बनवता मांदेलीची भाजी. मांदेली कमेंट करून सांगा मला. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. ना टमाटर टाकले मी, थोडीशी चिंच आपली. हे काय आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून. हे काय टाकलंय मी कमेंट करून मला सांगा. चला तर याला 10 मिनिटं आपण उकळवू दे, नंतर तुम्हाला मी दाखवते. बघा आपली भाजी झालेली आहे. माझी मांदेलीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय बाय.